हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आजचं सेशन आपलं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मधील जो वैकल्पिक विषय आहे त्याच्या संदर्भातला आपला असणार आहे. वैकल्पिक विषय ज्याला आपण ऑप्शनल सब्जेक्ट असं म्हणतो, सोशिओलॉजी, समाजशास्त्र या अनुषंगाने आपण आजचं सेशन डिस्कस करणार आहोत. खूप बेसिक लेक्चर असेल की समाजशास्त्र म्हणजे आपण ज्या समाजाचा अभ्यास करतो, अभ्यास करणारी ही जी शाखा आहे त्या शाखेचा जो आधार आहे, बेस आहे, तो म्हणजे समाज किंवा सोसायटी. या सोसायटीच्या अनुषंगाने त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स आपण अभ्यासतो समाजशास्त्रामध्ये. तर हा समाज म्हणजे काय नक्की आणि सोसायटी म्हणजे काय, तर याच्याबद्दलचे हे शब्दांची आपण उकल करणार आहोत. त्याच्याबद्दल विचारवंतांची मतं काय आहेत, याची वैशिष्ट्ये काय आहेत, याच्याबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न असणार. लेक्चर छोटा असणार आहे, परंतु शेवटपर्यंत बघा. तुम्हाला समाजशास्त्र विषयाची ज्यावेळेस तुम्ही निवड कराल ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट, त्यावेळेस तुम्हाला समाज म्हणजे काय, सोसायटी म्हणजे काय, याच्याबद्दलचं तुम्हाला आकलन असलं पाहिजे. याच्याबद्दलचा हा प्रयत्न असणार आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करा. तर पहिला प्रश्न आपण जसं आपल्या थंबनेलमध्ये आपण बघितलं की समाज म्हणजे काय, सोसायटी म्हणजे काय, तर त्याच्याबद्दलचं आपलं हे सेशन आहे आणि त्याच्यामधले आपण डेफिनेशन बघूयात. डेफिनेशन ज्यावेळेस तुम्ही वैकल्पिक विषयाची कोणतीही डेफिनेशन करता, ऑप्शनल सब्जेक्टबद्दल तुम्ही डेफिनेशन लिहिता, त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला विचारवंत जो असेल तो विचारवंत आपल्याला मेन्शन करणं गरजेचं ठरतं. म्हणजे त्या विचारवंताची तुम्हाला का तिथं आवश्यकता असते, कारण तुमची जी काही तुम्ही डेफिनेशन लिहिणार आहात त्या डेफिनेशनला एक आधार प्राप्त होतो. म्हणून आपल्याला विचारवंतांची नावं लिहिणं जास्त गरजेचं ठरतं. ओके, सो थिंकर्स खूप मस्ट आहेत. तुम्ही ज्यावेळेस कोणताही ऑप्शनल निवडाल त्यावेळेस ते थिंकर्स आणि त्यांचे ते थॉट्स कोणत्या स्टडीजवर आलेत हे देखील आपल्याला तिथे मांडणं गरजेचं ठरणार आहे. ओके, सो आपण आता बघूयात समाज म्हणजे काय. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे. सामाजिक संबंधांचे जाळे असं कोण म्हणतं, तर मॅकायवर आणि पेज यांनी ही डेफिनेशन दिलेली आहे. आता सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजे काय, की नेटवर्क ऑफ किंवा वेब ऑफ सोशल रिलेशनशिप्स आपण असं इंग्लिशमध्ये देखील म्हणू शकतो. मराठी इंग्लिश दोन्ही. तुम्ही जर कोणत्याही विषयाची माध्यमाची निवड करत असाल तर त्या अनुषंगाने देखील आपण या सेशनमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. तर सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजेच नेटवर्क किंवा वेब ऑफ सोशल रिलेशनशिप्स हे आपल्याला आता कळलेलं आहे की नक्की काय. आता याच्यात 2 कीवर्ड आपल्याला दिसत आहेत महत्त्वाचे. ते म्हणजे कोणते, तर सामाजिक संबंध आणि जाळे. आता हे सामाजिक संबंध कसे प्रस्थापित होतात, तर व्यक्तीमधील संबंध असतील, व्यक्ती आणि समूहामधील संबंध असतील किंवा समूहामधील संबंध हे असू शकतात. आता हे संबंध ज्यावेळी प्रस्थापित होत असतात त्यावेळेस ते संबंध ज्यावेळेस प्रस्थापित होतात तेव्हा त्याच्यावर एकमेकांच्या वर्तनांवर ते प्रभाव टाकत असतात. म्हणजे तुमच्या बिहेवियरवर काय करू शकतात, इम्पॅक्ट करत असतात. जर एखाद्या व्यक्ती एखाद्या समूहामध्ये राहत असेल तर समूहाचे काही नियम असतील, काही व्हॅल्यूज असतील, मूल्य असतील, तर ते त्या व्यक्तीवर प्रभाव टाकत असतात, म्हणजे इम्पॅक्ट टाकत असतात. तर अशा अनुषंगाने त्या व्यक्तीचे देखील मूल्य, व्यक्तीचे देखील काही नियम असतील वैयक्तिक आयुष्यामध्ये, ते देखील काय होत असतात, मोल्ड होत असतात. आणि त्याप्रमाणे तो समाजाने घालून दिलेल्या काही ज्या रूढी परंपरा, त्यांच्या नियमावली असतील त्याच्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या अनुषंगानेच तो एखाद्या व्यक्तीशी किंवा एखाद्या समूहाशी ज्यावेळेस वर्तन करत असतं किंवा बिहेव करत असतं त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टींचा त्याला फायदा होत असतो. म्हणून आपण इथे लक्षात घ्यायचं आहे की सामाजिक संबंध प्रस्थापित होतात आणि त्या नेटवर्क ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचे सामाजिक संबंध एखाद्या व्यक्तीबरोबर होतील किंवा एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या समूहाबरोबर होतील, एखाद्या समूहाचे पुन्हा एका दुसऱ्या समूहाबरोबर होत असतील, तर ह्या सगळ्या नेटवर्कला आपण काय म्हणतो, तर समाज म्हणतो. ओके, आणि या समाजाचा ज्यावेळेस तुम्ही एक पद्धतशीरपणे सिस्टमॅटिक स्टडी करता, एक पद्धतशीरपणे तुम्ही त्याचा अभ्यास करता आणि त्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण समाजशास्त्र असं म्हणतो, बरोबर. तर समाजशास्त्राची डेफिनेशन देखील तुम्हाला इथे मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे की कोणत्याही व्यक्तीचे किंवा कोणत्याही समूहाचे जे काही वर्तन असेल, एकमेकांशी परस्पर संबंध प्रस्थापित होत असताना जे काही वर्तन असतं ते वर्तन त्या व्यक्तीला, त्या समूहाला ज्यावेळेस प्रभावित करत असतात. आणि ह्या एकूण सगळ्या पद्धतीचा ज्यावेळेस तुम्ही पद्धतशीरपणे किंवा सिस्टमॅटिक स्टडी करता, त्या स्टडी करणाऱ्या शास्त्राला, त्या अभ्यास करणाऱ्या शाखेला आपण समाजशास्त्र असं म्हणतो. ओके, सो आपल्याला लक्षात आलं समाज म्हणजे काय, की सामाजिक संबंधांचे जाळे. आणि ह्या सामाजिक संबंधांचा पद्धतशीरपणे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस जी शाखा या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करेल त्याला आपण समाजशास्त्र असं म्हणतो. आणि ही डेफिनेशन जी सुरुवातीची समाज म्हणून आहे ती आपण पाहिले कोणाची, मॅकायवर आणि पेज यांची. ओके, तर तुम्हाला इथे दिसतंय जशी की खूप सारी लोकं आहेत आणि ते लोकं समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या भूमिका बजावत असतात. त्यांचे वेगवेगळे सामाजिक वर्ग असू शकतात, वेगवेगळ्या सामाजिक दर्जा असू शकतो. आणि या सगळ्यांना एकत्रितपणे ज्यावेळेस बांधलं जातं तेव्हा समाज म्हणतो. आणि त्या समाजाचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्या
पद्धतशीर हा शब्द किंवा सिस्टमॅटिक हा शब्द मी सारखा का वापरतो आहे, कारण अभ्यास करण्याची कोणती एक सायंटिफिक मेथड असली पाहिजे. उगाचच वेगमध्ये अभ्यास असेल का, नाही. तर सायंटिफिक मेथडमध्ये रिसर्च मेथड असतील काही, बरोबर. त्या समाजात काही विचारवंत आहेत, त्यांनी काही क्षेत्रभेटी किंवा काही ग्राउंड लेवलला काही स्टडीज केल्यात, त्या स्टडीजचा आधार घेऊन काही फॅक्ट्स किंवा काही डाटा कलेक्शन असेल तर याचा आधार घेत त्याचा अभ्यास होतो आणि म्हणून त्याला आपण शास्त्र असं म्हणतो. ओके. तर त्यामुळे शास्त्राची किंवा सायन्स, याला एक आपण सायन्स असं देखील म्हणतो, कारण सायन्सला एक असं म्हणू शकतो आपण पुरावे असतात, प्रत्येक गोष्टीचे पुरावे असतात, फॅक्ट्स असतात, ज्याला आपण एक वेगळ्या स्तरावर त्याचं महत्त्व असते, त्याला एक व्हॅलिडिटी असते. त्यामुळे काय आपण म्हणता येईल, हे शास्त्र आहे आणि याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके. सो समाज म्हणजे काय याची डेफिनेशन आपण पाहिली आणि या समाजाचं आणखी थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. जसं मी सुरुवातीला म्हटलं, हे जे सामाजिक संबंध प्रस्थापित होतात हे व्यक्तीमध्ये घडलेले असतात, म्हणजे कोण पती पत्नीमध्ये असतील संबंध. ओके. त्यानंतर तसे व्यक्ती आणि समूहामध्ये देखील असतात, म्हणजेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधले संबंध. समजा एखाद्या वर्गात 50 विद्यार्थी आहेत आणि एक शिक्षक आहे, तर हा एक समूह तयार झाला विद्यार्थ्यांचा आणि तिथे एक व्यक्ती या विद्यार्थ्यांना प्रभावित करत असतो आपल्या शिस्तीनुसार, आपल्या अभ्यासानुसार, आपल्या शिकवणीनुसार. त्यामुळे आपण म्हणू शकतो की या पद्धतीमध्ये देखील आपल्याला सामाजिक संबंध प्रस्थापित झालेले पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे एखादा नेता आणि अनुयायी, त्याचे कार्यकर्ते असतील तर साहेबांचा शब्द म्हणजे त्यांच्यासाठी जीव की प्राण असतो, बरोबर. तर त्या अशा पद्धतीने देखील सामाजिक संबंध प्रस्थापित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर व्यक्ती आणि व्यक्ती याचं पाहिलं, व्यक्ती आणि समूह याचं पाहिलं, त्याच्यानंतर तर समूह याच्यामध्ये देखील आपल्याला काही सामाजिक संबंध प्रस्थापित झालेले पाहायला मिळतात. जसे की दोन देशातील संबंध असतील, केंद्र सरकार, राज्य सरकार, हे देखील समूह आहेत, बरोबर. तर या दोघांमधले संबंध असतील किंवा विवाहाकरता एकत्र आलेले दोन कुटुंब असतील, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करता येईल, सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी या सगळ्या वेगवेगळ्या एंटिटीज एकत्र येऊन हे रिलेशनशिप तयार करत असतात. आणि ह्या ज्यावेळेस सामाजिक संबंध हे तयार होतात, या सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारी शाखा, ज्याला आपण समाजशास्त्र असं म्हणतो किंवा सोशिओलॉजी असं म्हणतो. ओके. तर आपल्याला ॲटलिस्ट डेफिनेशन माहीत असली पाहिजे, समाजशास्त्राची डेफिनेशन आणि त्यानंतर समाजाची डेफिनेशन ही देखील आपण इथे पाहिलेली आहे. ओके. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला काय सांगता येईल की सामाजिक संबंधांची व्यवस्था म्हणजेच काय, तर समाज होय. ओके. तर ह्या आपल्याला गोष्टी इथे लक्षात आलेल्या आहेत. एक आणखी गोष्ट सांगण्याचा इथे प्रयत्न तो म्हणजे काय, की सोशस हा जो वर्ड आहे, हा लॅटिन भाषेतला वर्ड आहे आणि या लॅटिन भाषेतल्या वर्डवरून आपण काय म्हणतो, समाज हा शब्दाची व्युत्पत्ती झालेली आहे, ते ओरिजिन आहे त्याचं. ओके. सो आपल्याला एवढं कोणी परीक्षेमध्ये विचारणार नाही कोणत्या भाषेतून हा सोशियस वर्ड आला आहे, तर आपल्याला फक्त माहितीसाठी असावं की लॅटिन भाषेतला हा शब्द आहे सोशियस, आणि त्यापासून आपल्याला तयार झालेला शब्द इंग्लिशमध्ये तो कोणता, तर सोसायटी. ओके. सोसायटी, आणि त्या सोसायटीला आपण मराठी भाषेमध्ये समाज असं म्हणतो. त्याची डेफिनेशन आपण पाहिली, अभ्यास करणारी शाखा त्याची पण आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. कशाप्रकारे सामाजिक संबंध प्रस्थापित होतात याचा देखील आपण इथे या स्लाईडवर विचार केलेला आहे. आता समाजाची काही वैशिष्ट्ये असतील, एखादी गोष्ट कोणतीही समाजामध्ये कार्यरत असते, फंक्शनल असते, त्यावेळेस त्याची काहीतरी वैशिष्ट्ये असतात आणि ती वैशिष्ट्ये जो गट दाखवेल, जो समुदाय दाखवेल त्याला आपण समाज म्हणू. ओके. सोसायटी म्हणू. तर अशी कोणती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सोसायटीचे किंवा समाजाची वैशिष्ट्ये आहेत, त्याच्याबद्दलचं आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सामाजिक संबंध ज्यावेळी प्रस्थापित होतात त्यावेळेस एक नेटवर्क तयार होतो आणि हे नेटवर्क सुव्यवस्थितपणे चालू असतं. कशाच्या आधारावर, तर त्या समाजाने घालून दिलेले काही नियम असतील, समाजाने घालून दिलेले काही मूल्य असतील, त्याच्या आधारावर चालत असतं आणि हे व्यवस्थितपणे चालतं आणि या सगळ्या गोष्टी फंक्शनल असतात, म्हणून त्या टिकून असतात. ही सगळी व्यवस्था तयार होते, त्याला आपल्याला काय म्हणता येईल, सामाजिक संबंधांची व्यवस्था म्हणता येईल. समाजाला आपण काय म्हणू शकतो की समाज ही सामाजिक संबंधांची व्यवस्था आहे, असं आपण म्हणू शकतो की सोशल रिलेशनशिप तयार होतात. कसे व्यक्तीमध्ये, व्यक्ती समुदायामध्ये आणि समुदायामध्ये देखील आपल्याला प्रस्थापित झालेले पाहायला मिळतात. ओके. त्यानंतर याला एक निश्चित भूप्रदेश असतो. ओके. डेफिनेट एक टेरिटरी असते. भूप्रदेश का असतो, कारण एखाद्या भूप्रदेशामध्ये तुम्हाला माहिती आहे की जॉग्रफीचा किती इम्पॅक्ट एखाद्या सोशल लाईफवर. तुम्ही जर हिमालयन प्रदेशामध्ये गेलात तर तिथली सोसायटी वेगळी थोडी फंक्शन करत असते. तुम्ही जर केरळा साईडला गेलात, म्हणजे एकदम दक्षिण भारताच्या बाजूला, तर तुम्हाला त्याप्रमाणे देखील समाजामध्ये काही मूल्य बदललेली पाहायला मिळतात आणि तिथली मूल्य आणि तिकडची मूल्य याच्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये फरक असतो आणि त्यामुळे निश्चित भूप्रदेश, एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये राहणारा समाज हा एक विशिष्ट मूल्यांना मानणारा असतो, विशिष्ट नियमांना मानणारा असतो आणि त्याच्यावर ते भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव असतो. त्याच्यामुळे समाजाला निश्चित भूप्रदेश असतो असं देखील आपण म्हणू शकतो. ओके.
आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे कोणतं, तर त्याला एक व्यापक किंवा अशी सर्वसमावेशक संस्कृती असते. म्हणजे त्या नियमांना मानणारा, त्या संस्कृतीला मानणारा, त्या मूल्यांना मानणारा, व्हॅल्यूजला मानणारा जो काही वर्ग आहे, तो वर्ग एकत्रितपणे आणि सर्वसमावेशकपणे, व्यापकपणे, एकत्रपणे राहतो, नांदतो आणि त्याचे ज्या काही समाजाने घालून दिलेल्या अटी, नियम आहेत, त्याचं पालन देखील करतो. ते पालन करून तो व्यक्ती समुदायाशी किंवा व्यक्तिशी आपले सामाजिक संबंध प्रस्थापित करत असतो. आपल्या वर्तनाने इतरांना प्रभावित करत असतो. ओके. तर कॉम्प्रेहेन्सिव्ह कल्चर ही त्याची एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यानंतर पुढे यात कंटिन्युटी असते. कंटिन्युटी ऑफ सोसायटी म्हणजे समाजात सातत्य असतं, ते नष्ट होत नाही. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर मागच्या 3-4 पिढ्यांपासून तुमचे आजोबा, पणजोबा कधीतरी या समाजामध्ये समाजाचा भाग होते. परंतु ते नाहीसे झाल्यानंतर ते कल्चर किंवा ती संस्कृती नष्ट झाली का? नाही. समाजामध्ये त्या गोष्टी ह्या परंपरेनुसार, रूढीनुसार आपल्याला पुढे तशाच चालू राहिलेल्या पाहायला मिळतात. म्हणून आपण त्याला सातत्य आहे, त्यामध्ये नष्ट होत नाही. म्हणजे अचानक पणे बदललं आहे का हे सगळं? नाही. तर जो आधार आहे, जो बेस आहे, तो ॲज इट इज आहे. फक्त त्याचं स्वरूप थोड्याफार प्रमाणामध्ये बदलतं. जसं जसं नवीन टेक्नॉलॉजी येत जाते, त्याप्रमाणे फक्त थोड्याफार प्रमाणे कालसापेक्ष बदल आपल्याला झालेला पाहायला मिळतो. परंतु ॲज सच ड्रास्टिक चेंज कोणत्याही सोसायटीमध्ये होत नाही किंवा नष्टही होत नाही. त्यामध्ये विशेषतः आपल्याला सातत्य असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे पाहाल तर एक अमूर्त संकल्पना आहे. ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला ते अमूर्त संकल्पना पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही मूर्तपणे दाखवू शकता का? एखादं झाड दाखवू शकता, घर दाखवू शकता, गाडी दाखवू शकता. त्याप्रमाणे तुम्ही दाखवू शकता की हा समाज आहे म्हणून, तर नाही. ती एक अमूर्त आहे. बरोबर. अमूर्त संकल्पना आहे आणि ही अमूर्त संकल्पना आपल्याला व्हॅल्यूजनुसार, नियमांनुसार, नियमावलीनुसार, वर्तनानुसार आणि तुमच्या बिलीफ सिस्टीमनुसार तुम्ही बांधलेली असते आणि त्याला एक विशिष्ट संस्कृती असते. या सगळ्याला मानणारा एक वर्ग असतो आणि त्या वर्गाला आपण समाज असं म्हणतो. त्याचा एक निश्चित भूप्रदेश देखील असतो. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर पुढे परस्परावलंबन आणि सहकार्य यावर आधारित असतं. म्हणजेच की इथे आपल्याला जसं सांगता येईल की डर्कहाइम हे एक विचारवंत आहेत. त्यांचा कन्सेप्ट आहे की डिव्हिजन ऑफ लेबर, श्रमविभाजनाचा जो एक आपण इथे संकल्पना आहे ती आपण पुढच्या सोशिओलॉजीच्या लेक्चर्समध्ये पाहूच. पण तत्पूर्वी तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे की सहकार्य तुम्ही करता म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर तुमचं असतं. म्हणजे समाजामध्ये विशिष्ट वर्ग काम करत असतात. विशिष्ट काम हे विशिष्ट वर्ग करत असतं आणि त्याच्यानुसार आपल्याला जर आधुनिक समाजामध्ये आपण बघितलं तर लॉयर हा एक वर्ग आहे. बरोबर. त्यानंतर तुम्ही पाहू शकता टीचर हा एक वर्ग आहे आणि असे वेगवेगळे कामं वाटून घेतलेला वर्ग जो आपलं प्रोफेशन करत असतं आणि एकमेकांना सहकार्य करत असतं. जर लॉयर हा टीचिंगसाठी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी टीचरवर डिपेंड असतो, तसं टीचर जर त्याला काही कायद्याची मदत हवी असेल तर तो लॉयरवर डिपेंड असतो. हे आधुनिक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे परस्परावलंबन आहे, इंटरडिपेंडंट आहेत एकमेकांवर आणि सहकार्य देखील आहे. ते फंक्शन होतं आहे समाजामध्ये, त्यामुळे किंवा कार्यरत आहेत म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला काय होतं आहे की कोणती अडचण येत नाही आणि ते परस्परावलंबन फक्त तेवढ्यापुरतं न राहता सहकार्यापर्यंत पोचतं. म्हणजेच कॉपरेशन त्यांच्यामध्ये आहे म्हणून तो समाज एकत्रित आहे असं आपण म्हणतो. ओके. समाजाच्या काही गरजा असतात. काही गरजा असतात म्हणजे काय? कोणताही समाज फंक्शन होण्यासाठी, कोणताही समाज कार्यरत राहण्यासाठी, कार्यवादी राहण्यासाठी त्याला काही गरजा असतात. जसे की त्यांना प्राथमिक गरज काय आहे समाजाची? तर एक व्यक्तीची गरज आहे. त्या व्यक्तीपासून समुदायाची गरज आहे. त्यावेळेस समुदायांमध्ये काही बिलीफ सिस्टीम, काही नियमांची गरज आहे. बरोबर. त्याच्यानंतर समाजाला कार्यरत राहण्यासाठी आपण एखादा निश्चित भूप्रदेश पाहिजे, एखादी संस्कृती पाहिजे. या सगळ्या गोष्टींची गरजा म्हणजे आपण असं म्हणू शकतो नीड असते आणि ती नीड फुलफिल करण्यासाठी माणूस हा कार्यरत असतो आणि एकूणच त्याच्या आजूबाजूला असलेली परिस्थिती कार्यरत असते आणि या सगळ्या गोष्टींमुळे समाज फंक्शनल आहे असं आपण म्हणतो. काळाच्या ओघामध्ये तो नष्ट होत नाही, तो सातत्याने पुढे जात असतो. ही आपल्याला गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. त्याच्यानंतर समाज हा व्यापक मानवी समूह आहे. आपण म्हणतो मानवी समूह लार्ज ह्युमन ग्रुप आहे. बरोबर. या सगळ्या आधारावर तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यानंतर एकतेची भावना, आपलेपणाची भावना म्हणजे वी फिलिंग, म्हणजे आपण सगळे एक आहोत. एक आहोत या संस्कृतीने एक आहोत. बरोबर. त्यानंतर एक भूप्रदेशात राहतो म्हणून एक आहोत. आपले जी सामाजिक संबंध आपल्यात प्रस्थापित झाले ती व्यवस्था एक आहे आपली. त्यानंतर आपले सहकार्य आपण एकमेकांशी करतोय म्हणून ही वी फिलिंग आणि फिलिंग ऑफ युनिटी आहे आपलं परस्पर लंबन आहे. म्हणजे असं नाही की फक्त मी आणि माझंच सगळ्या गोष्टी मी सफिशियंट आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी, तर तसं नसतं. तर काही गोष्टींसाठी तुम्हाला इतर लोकांवर, इतर समूहावर देखील तुम्हाला काय राहावं लागतं, डिपेंडंट राहावं लागू शकतं. त्याच्यावर अवलंबित्व तुमचं असतं. म्हणून तुम्ही परस्परावलंबन तुम्हाला या समाजाची काय म्हणता येईल आपल्याला एक महत्त्वाची
कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके. सो आपलेपणाची भावना येत असली पाहिजे, एकतेची भावना असली पाहिजे. या सगळ्या आधारातून आपण काय म्हणू शकतो की समाज हा निर्माण होत असतो आणि समाजाची वैशिष्ट्ये आहेत. जर तुम्हाला कधी 10 मार्कासाठी प्रश्न आला किंवा 15 मार्कासाठी समाजाची वैशिष्ट्ये काय, समाज म्हणजे काय आणि समाजाची वैशिष्ट्ये काय, समाज म्हणजे काय हे तुम्ही एक थिंकरचे डेफिनेशन सांगू शकता. त्यानंतर तुम्ही थोडंसं समाज एक्सप्लेन करण्यासाठी हे जे काही व्यक्ती-व्यक्तीमधील संबंध असतील, व्यक्ती समूहामधील संबंध असतील, त्याचप्रमाणे समूहामधील संबंध असतील याच्याबद्दलची माहिती लिहू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जर कॅरेक्टरिस्टिक्स मांडायचे असतील तर या 9 जर तुम्ही मांडल्या आणि त्यांना जर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला विथ एक्झाम्पल तर तुम्हाला खूप चांगले मार्क मिळू शकतात. जर प्रेझेंटेशन तुमचं आणखी चांगलं असेल तर तुम्ही आउटस्टँडिंग याचा ॲन्सर लिहू शकता. ओके. सो आपण पुढे जाऊयात. याच्यामध्ये आपण पाहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिल्या कशा प्रकारे समाज या एंटिटीला किंवा समाज संकल्पनेला आपण आधार दिला, त्याचे वेगवेगळे डायमेन्शन्स आपण बघितले. पुढे टाईप्स ऑफ सोसायटी, याचे समाजाचे काही प्रकार आहेत. तर ते प्रकार काय आहेत सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर त्याला आपल्याला लक्षात येतील की ही काही ढोबळमानाने आपण प्रकार केलेत. कुठेही तुम्हाला वेगवेगळे प्रकार देखील पाहायला मिळतील. परंतु सध्या जो काही आदिम काळापासून माणूस प्रगत अवस्थेपर्यंत आला आहे, म्हणजे आपण त्याला काही 4-5 टप्प्यांमध्ये विभागले आणि त्या टप्प्यांचा आपण इथे आधार घेत आपण टाईप्स ऑफ सोसायटी एक्सप्लेन करणार आहोत. ओके. सो इथे तुम्ही पाहू शकता फोर्जिंग सोसायटी, त्यानंतर पॅस्टोरल सोसायटी, हॉर्टिकल्चर, त्यानंतर ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रीयल आणि पोस्ट इंडस्ट्रीयल. इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशन झाल्यानंतरचा पार्ट आहे हा आणि तुम्ही तिथपर्यंत पाहू शकता कशाप्रकारे इथे इथपर्यंत माणूस हा ॲग्रिकल्चर म्हणा, हॉर्टिकल्चर म्हणा किंवा पॅस्टोरल पशुपालक किंवा आदिम समाजातला माणूस आहे जो हंटिंग आणि गॅदरिंगवर डिपेंड होता, तो इथे आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. आणि त्यानंतर ॲग्रिकल्चर म्हणजे इथपर्यंत म्हणजे स्थिर स्थावर होऊन शेती करणे इतपत आणि त्याच्यानंतर त्यातून उत्पन्न मिळवून शेतमजूर आणि मालक ही संकल्पना प्रगत होईपर्यंत समाज आपल्याला इथं पाहायला मिळेल. परंतु औद्योगिक जी क्रांती घडली, उत्क्रांती आली, त्या उत्क्रांतीनंतर आपल्याला पाहायला मिळालं की वेगवेगळ्या मशीन्सचा शोध लागला, वेगवेगळी यंत्र आपल्याला पाहायला मिळाले आणि ते यंत्राच्या आधारावर प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात झालं. त्यामुळे मालक आणि जो काही नोकर वर्ग आहे याच्यामधले संबंध हे वेगवेगळ्या त्याला आयाम प्राप्त झाले, ते प्रस्थापित झाले. त्याच्यामध्ये काही संघर्ष पण निर्माण झाला आणि त्यातून एक नवीन समाजाची निर्मिती झाली ज्याला इंडस्ट्रीयल समाज म्हणतो, म्हणजेच औद्योगिक समाज असेल, आणि पोस्ट इंडस्ट्रीयल म्हणजे औद्योगिकरणानंतरचा समाज जो आहे तो आता सद्यस्थितीमध्ये आपण पाहायला मिळतो, जो टेक्नॉलॉजी सॅवी समाज तो आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. ओके. पहिलं आपण जसं पाहणार आहोत की शिकाराने अन्न संकलन करणारा म्हणजे हंटिंग आणि गॅदरिंग करणारा हा समाज होता. म्हणजे कोणत्याही ठिकाणी स्थिर नव्हता, सर्वस्वी आपण असं म्हणू शकतो की शिकारी करणं, अन्न संकलन करणं आणि मग पुढे मूव्ह होणं. कोणीही नोकर नाही आहे, कोणीही मालक नाही आहे, कोणी इथे कोणत्याही प्रकारचा वर्ग इथे निर्माण झालेला नाही आहे. फक्त आणि फक्त शिकार करणं आणि अन्न संकलन करणं इथपर्यंत समाज आपल्याला पाहायला मिळत होता. ओके. त्यानंतर पुढे आपण जसं इतिहासाच्या पानांना आपण ज्यावेळेस पलटणी घेतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की एक पशुपालक समाज होता, म्हणजे जे काही तुमच्या डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स होते त्या ॲनिमल्सच्या आधारावर तो समाज जगत होता. आणि या पद्धतीने आपण पाहिलं की तो थोडा सेमी नॉमॅडिक होता, म्हणजेच भटकंती करत होता पण काही ठिकाणी तो स्थिर स्थावर होत होता. म्हणजे तिथलं जर त्याचं पशुपालनाचं किंवा त्यांना चारण्यासाठी अस्तित्व असलेलं काही चारा वगैरे संपला की त्यानंतर तो मूव्ह ऑन करत होता. म्हणजे हा समाज आपल्याला इथे पाहायला मिळतो की सेमी नॉमॅडिक पद्धतीचा होता. बरोबर, सेमी नॉमॅडिक पद्धतीचा होता. त्याच्यानंतर पुढे बागायती समाज, हॉर्टिकल्चर, म्हणजे इथं फळं असतील, कंदमुळं असतील किंवा इतर गोष्टींवर तो डिपेंड राहिला. इथे देखील आपल्याला सेमी नॉमॅडिक किंवा नॉमॅडिक पद्धतीचं म्हणजे दोन्ही पद्धतीचे आपल्याला इथे समाज व्यवस्थेत राहणारी लोकं पाहायला मिळत होती. ओके. म्हणजेच काय की इथे तुम्हाला असं एखाद्या सीझनला म्हणा तो एक 3 महिने 4 महिने थांबला, तिथलं अन्न संपलं. जसं आपण पाहतो की स्लॅश अँड बर्न पद्धतीची शेती असते. तिथं काय करतात ते एखादी ठिकाण जाळतात, तिथे ते शेती थोडेफार प्रमाणामध्ये करतात आणि त्यानंतर तिथलं उत्पन्न घेतलं की पुढे ते दुसऱ्या सीझनला दुसरीकडे जातात. अशा पद्धतीची शेती इथे पाहायला मिळाली. इथे देखील सेमी नॉमॅडिक आणि नॉमॅडिक पद्धतीचा समाज होता. बरोबर. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो म्हणजे शेती व्यवसाय करणारा. इथे येता ज्यावेळेस समाज पूर्णपणे स्थिर स्थावर झालेला पाहायला मिळाला. इथे आता काय होत होतं, आपण या टप्प्यापर्यंत पाहिलं की इथे स्लॅश अँड बर्न पद्धतीची शेती चालली, काही फळांची वगैरे याप्रमाणे सीझनप्रमाणे तिथं लोकं स्थिर स्थावर होत होती. त्यानंतर पुढे मूव्ह करत होती. इथपर्यंत समाज तर पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाला की भटकंती करतच होता. इथे आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये
पालक समाज झाला आणि त्याच्यानंतर इथे आपण ज्यावेळेस शेती करू लागला त्यावेळेस तो उत्पन्न घेऊ लागला. शेती करता करता उत्पन्न घेत असताना जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी, जास्तीत जास्त शेती करण्यासाठी तो जागा शोधू लागला. नदी किनारी किंवा इतर ठिकाणी त्यांनी ती जागा शोधली, तिथे शेती केली आणि त्याच्यानंतर उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं, काही लोकांना मजूर म्हणून वागवलं आणि मजूर म्हणून वागत असताना जो निर्माण झालेला नवीन समाजाचा आयाम होता तो म्हणजे कोणता, तर मालक आणि नोकर याच्यामधला हा संघर्ष. म्हणजे तुम्ही मार्क्सवाद ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस तुम्हाला बुर्जवाज आणि प्रोलेटरिएट हा कन्सेप्ट पाहायला मिळेल, बरोबर. आहेरे किंवा नाहीरे हा ग्रुप. तर वर्गसंघर्षाची सुरुवात आपल्याला इथे पाहायला मिळते ज्यावेळेस शेती करणारा एखादा समाज हा प्रस्थापित झाला आणि त्याच्यानंतर त्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी तो काय करू लागला, इतरांना मजूर म्हणून, शेतमजूर म्हणून ठेवू लागला. तिथपासून ती वेठबिगारी आणि गुलामगिरी याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ओके, सो असं म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणात होते असं नाही, परंतु त्याची सुरुवात आपल्याला इथे पाहायला मिळते. ओके, तर समाजाचं एक वेगळं स्वरूप इथपर्यंत डेव्हलप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर औद्योगिक समाज म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर वेगवेगळ्या मशीन्स आल्या. कॅपिटलिस्ट लोकांनी मोठमोठ्या मशीन्स आल्यानंतर आपल्याला कुशल कामगाराची गरज आहे, स्किल्ड लेबरची गरज आहे, म्हणून असे लेबर शोधले आणि त्या लेबरकडून त्या मशीन्सवर काम करून घेतलं, जास्तीत जास्त उत्पन्न मिळवलं. उत्पादनाची साधनं आणि उत्पादनाच्या पद्धती या सगळ्या कोणाच्या होत्या, तर त्या मालकांच्या होत्या. आणि जो मजूर वर्ग आहे, जो संघर्ष करणारा वर्ग आहे, त्याच्या हातामध्ये काहीच नव्हतं. फक्त आणि फक्त श्रम देणं किंवा लेबर प्रोव्हाइड करणं एवढंच काम होतं आणि त्याच्यामुळे या समाजामध्ये बऱ्यापैकी आपल्याला वर्गसंघर्ष पाहायला मिळाला. हा वर्गसंघर्ष एवढा टोकाचा झाला की समाजशास्त्राची व्युत्पत्ती देखील याच वर्गसंघर्षाच्या आधारावर आपल्याला पाहायला मिळाली आणि एक समाजशास्त्र अभ्यास शाखा म्हणून जो समोर आला तो औद्योगिक समाज किंवा इंडस्ट्रियल सोसायटी आहे त्याचा वर्गसंघर्ष. त्या दरम्यान निर्माण झालेले जे कोणते विचारवंत असेल, मार्क्स असेल, डर्कहाइम असेल, ऑगस्ट कॉम्ट असेल, ओके, तर मॅक्स वेबर असतील किंवा इतर हर्बर्ट स्पेन्सरपर्यंत हे सगळ्या लोकांनी काय केलं, एक समाजशास्त्राला एक अभ्यास शाखा म्हणून निवडलं आणि त्याच्यात अभ्यास करून वेगवेगळ्या थेरीज मांडल्या, ज्या थेरीज आजही काही समाजांना काही अंशी कार्यरत असल्याने आपल्याला त्या जशा तशा लागू होताना दिसतात. ओके, त्यानंतर पुढचा समाज आहे तो म्हणजे औद्योगिकोत्तर म्हणजे काय, पोस्ट इंडस्ट्रियल सोसायटी. याच्यानंतर आता जो सध्या ॲडव्हान्स स्वरूप आपण जो पाहतो आहे की टेक्नॉलॉजी खूप जास्त पुढारलेली आहे. आता आपण असं पाहतो की एका कारखान्यामध्ये काम करत नाहीत लोक, तर बऱ्यापैकी अमेरिकेमध्ये सर्व्हिस सेक्टर एवढं डेव्हलप झालं की अमेरिकेमध्ये एखाद्या कंपनीमध्ये काम करणारा भारतीय व्यक्ती कुठल्या तरी खेडेगावामधून तो कम्युनिकेशन करत असतो किंवा तिथून तो त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो. तर अशा पद्धतीचं एक वेगळा समाज आपल्याला निर्माण झाले, त्यात वेगळे संबंध निर्माण झाले, त्याची व्यापकता वाढले. ते जे जाळे आहे ते विशिष्ट एखाद्या भूप्रदेशापर्यंत मर्यादित न राहता ते आपल्याला देशोदेशी किंवा वेगवेगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील पोहोचलेले पाहायला मिळाले. तर समाज हा असा डेव्हलप होत गेला आणि ह्याचे बेसिक जे काही टाईप्स आहेत त्या टाईप्सचा देखील आपण अभ्यास केला, समाजाच्या प्रकारांचा आपण अभ्यास केला. ज्याच्याबद्दल तुम्हाला अतिरिक्त माहिती हवी असेल आपण याच्यावर एक डिटेलमध्ये आपण सेशन घेऊया. परंतु समाजाची ज्यावेळेस मी डेफिनेशन फक्त व्यक्त करण्यासाठी, मला फक्त आधार घेण्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्स आणि हे टाईप्स मी इथे एक्सप्लेन केलेले आहेत. सो समाजशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला काही बेसिक संकल्पना, त्याच्याबरोबर विचारवंतांची जोड आणि आपलं एक अवेअरनेस आणि किंवा आपली अंडरस्टँडिंग हे डेव्हलप करणं खूप गरजेचे आहे. कारण समाजशास्त्राची उत्तरं लिहिताना सोशल अँगल प्रत्येक गोष्टीकडे तुमचा डेव्हलप होणं गरजेचं आहे. फक्त घोकंपट्टी आणि फक्त मार्क्स, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करणारा विषय आणि मार्क मिळवणारा विषय म्हणून याच्याकडे न पाहता आपल्याला एकूणच आपली पूर्ण पर्सनॅलिटी सोशिओलॉजीच्या अँगलने तयार करून एक समाजवादी विचारसरणीच्या दृष्टीने देखील आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. सो आत्तापर्यंत जे एक्सप्लेन केले, पुन्हा एकदा जर डाऊट असेल तर एकदा बघून घ्या आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं वेलकम असेल. त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. सो आजचं सेशन इथे आपल्या सोशिओलॉजी जो वैकल्पिक विषय आहे 2025चा त्या दृष्टीने आपण ही सिरीज सुरू करतो आहे आणि त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकत राहीन जेणेकरून त्याचा तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त माहिती पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल. सो जॉईन व्हा आणि या सगळ्या गोष्टींसाठी नक्की प्रोत्साहन द्यायला विसरू नका. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.